नमस्कार. शिक्षकांनी पुढील 15 दिवस अभ्यासाचं नियोजन कसं ठेवावं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ सेव्ह करा, आपल्या मित्र कंपनीला पण पाठवा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 दिवसामध्ये अभ्यास करत असताना प्रत्येक विषयासाठी 3-3 दिवस द्यायचे आहे. फॉर एक्झाम्पल समजा आपण मराठीला 3 दिवस दिले, या 3 दिवसात 3 टॉपिक वाचून काढायचे: समास, संधी, वर्णमाला. त्याच्यानंतर दुसऱ्या 3 दिवसामध्ये तुम्ही जर सीडीपी घेतलं, बालमानसशास्त्र हातात घेतलं, अध्ययन अध्यापन पद्धती व वर्तन वाढ विकास हे टॉपिक वाचून काढायचे. एवढंच करायचं. त्याच्या पुढल्या 3 दिवसामध्ये जर बघितलं, आपण घेतलं ईव्हीएस हातामध्ये, आपण ईव्हीएस घेतलं तर 4थीचा 5वीचा आणि 6वीचा हे 3 पुस्तकं तुम्हाला 15 दिवसामध्ये वाचून काढणं आवश्यक आहे. म्हणजे 3 दिवसात एका दिवसामध्ये एक पुस्तक संपून टाकायचं जवळपास. मग त्याच्यानंतर त्याच्या पुढल्या दिवशी इंग्रजी व्याकरण घेतलं, चेंज द वॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन टॅग हे 3 टॉपिक करायचे. म्हणजे प्रत्येक दिवसाचं नियोजन करून जर अभ्यास केलात, पुढील 90 दिवसामध्ये तुम्ही 90 पेक्षा जास्त मार्क घेऊ शकता. 15 दिवसामध्ये एवढा सिलेबस कंप्लीट होतो, म्हणजे बाकीच्या दिवसात पण आपल्याला अशाच पद्धतीने नियोजनबद्ध अभ्यास करून आगामी काळातली महाटीईटी परीक्षा पास करायची आहे. मी विद्यार्थ्यांना व क्लासमध्ये हे सांगतो की तुम्ही क्लास सोबत थोडासा सेल्फ स्टडी ठेवलात तर नक्कीच तुम्हाला ही परीक्षा अजिबात अवघड जाणार नाही. त्यामुळे आपल्याला क्लास लावायचा असेल तर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपला क्लास सुद्धा जॉईन करू शकता. जय महाराष्ट्र. धन्यवाद.